नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि माझ्या तमाम भावांनो, स्वागत आहे तुमचं शेती एक शेती या आपल्या हक्काच्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। शेतीमध्ये काम करत असताना आर्थिक नियोजन किती महत्त्वाचं असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपण अनुभवतो सुद्धा आहोत। अनेकदा आपण नागरी सहकारी बँकांकडून आपल्या गरजेसाठी कर्ज घेतो, पण काही कारणास्तव ते वेळेवर फिटत नाही आणि मग व्याजाचा भला मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो। पण आता काळजी करू नका, थकबाकीदार कर्जदारांसाठी राज्य शासनाने एक अशी सुवर्ण संधी आणलेली आहे ज्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत। त्याकरता व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तुमच्या कर्जाचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी चावी त्या ठिकाणी ठरू शकतो। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, 2 जुलै 2026 रोजी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा असा GR निर्गमित केलेला आहे। यापूर्वी आपण पाहिलं होतं की नागरी सहकारी संस्थांसाठी कर्ज परतफेड योजना आली होती, पण आता राज्य शासनाने नागरी सहकारी बँकांसाठी देखील एक रकमी कर्ज परतफेड योजना म्हणजेच OTS वन टाइम सेटलमेंट स्कीम 2026-27 लागू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा की जर तुमचं कर्ज NPA मध्ये गेलं असेल तर आता तुम्हाला मूळ रकमेवर मोठी सवलत त्या ठिकाणी मिळू शकते। आता प्रश्न येतो की ही योजना नेमकी कोणासाठी आहे? तर ज्यांची कर्ज खाती 31 मार्च 2025 अखेर सब स्टँडर्ड, डाऊटफुल किंवा बुडीत लॉस असेस्टमध्ये या वर्गामध्ये गेलेली आहेत, ती सर्व खाती या योजनेसाठी पात्र आहेत। अनेकदा काय होतं, आपली एकापेक्षा जास्त खाती असतात। अशा वेळी जर एखादं खातं NPA गेलं असेल तर संपूर्ण समूह कर्ज ग्रुप लोन हे NPA म्हणून गृहीत धरले जाईल आणि तुम्हाला सर्वांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल। ही खूप महत्त्वाची सोय शासनाने करून दिलेली आहे। आता थोडा सावधगिरीचा चर्चा करूया। ही योजना सर्वांसाठी आहे का? तर नाही। रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलेले कर्जदार, ज्यांच्यावर फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत किंवा जे लोक बँकेचे आजी माजी संचालक आणि त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तसेच जर तुमचं कर्ज 50 कोटीच्या वर असेल तर सहकार आयुक्तांशी विशेष परवानगी घेणं तुम्हाला अनिवार्य ठरणार आहे। त्यामुळे नियम नीट समजून घेणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कसे भरायचे? मित्रांनो, या योजनेनुसार तडजोडीची रक्कम ठरल्यानंतर तुम्हाला पहिल्या महिन्याच्या आत किमान 25% रक्कम भरणं आवश्यक आहे। त्यानंतर उरलेली रक्कम तुम्ही हप्त्यामध्ये फेडू शकता। याचा सविस्तर तक्ता आणि प्रत्येक कर्जासाठी किती सवलत मिळेल याचे गणित तुम्हाला हा जो काही GR या ठिकाणी दिसत आहे तर या GR मध्ये पाहायला मिळणार आहे। हे गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही किती कमी व्याजात कर्जमुक्त होऊ शकाल। तर मित्रांनो, 31 मार्च 2027 रोजी ही या योजनेची अंतिम मुदत आहे आणि 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत तुम्हाला तुमचे अर्ज बँकेत सादर करायचे आहेत। वेळ खूप कमी आहे मित्रांनो आणि संधी खूप मोठी या ठिकाणी आपल्यासाठी चालून आलेली आहे। तुम्ही जर या परिस्थितीत असाल तर लगेच तुमच्या संबंधित बँकेत जाऊन विचारणा करा। हा GR जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती त्याला जाऊन बघू शकता। हा GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यातच येईल, परंतु तुम्हाला जर स्वतःहून हा GR डाउनलोड करायचा असेल तर maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन हा GR तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता। ही माहिती तुमच्यासारख्या अनेक गरजू शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, तुम्हाला काही तांत्रिक अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आपण त्यावरती चर्चा करू। आम्हाला जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत असेल तर आम्ही आमच्या बाजूने नक्की प्रयत्न करू। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शेती एक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या शेतीची काळजी घ्या। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।